नमस्कार. देशयात्राच्या या भागात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये. या मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या राजू हिरानी याने जेव्हा इथल्या महाविद्यालयातला वेगळा अनुभव घेतला आणि त्यातूनच मुन्नाभाई MBBSचा जन्म झाला होता. परंतु या महाविद्यालयाची ख्याती जी आहे ती ख्याती राजू हिरानी यांनी दाखवलेल्या मुन्नाभाई MBBS मधल्या डॉक्टरपेक्षा वेगळी आहे. कारण आशियातील मोठ्या म्हणून गणल्या जाणाऱ्या या परिसरातील रुग्णालयाच्या माध्यमातून आणि इथल्या वैद्यकीय सुविधांच्या माध्यमातून विदर्भामध्ये या वैद्यकीय महाविद्यालयाने फार मोठं योगदान दिलेलं आहे. आणि या अशा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आज आपण भेटणार आहोत विख्यात नेत्ररोगतज्ञ डॉक्टर विकास महात्मे. होय, नुकतीच ज्यांची राज्यसभेवर निवड झालेली आहे त्या विकास महात्मेंना आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचा जीवन प्रवास आणि त्यांच्या राजकीय आकांक्षा. चला तर आपण भेटूया डॉक्टर विकास महात्मे यांना. नमस्कार. देशयात्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आणि आपल्या राज्यसभेतील प्रवासाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. याच मेडिकल कॉलेजमध्ये आपण शिकलात. बरोबर. आणि त्या मेडिकल कॉलेजच्या पार्श्वभूमीवर आज आपण एकूणच तुमच्या जीवन प्रवासाबद्दल बोलणार आहोत. बरोबर. हा जीवन प्रवास इथून सुरुवात झालेला आहे. बरोबर. आता तुम्ही म्हणजे इतकी वर्ष नेत्ररोग तज्ञ म्हणून तुम्ही काम करत आहात आणि आता एका नव्या टप्प्यावर तुम्ही आलेले आहात. राज्यसभेमध्ये तुमचा बदल झालेला आहे. कसं वाटतं हा बदल? कसा वाटतं? बदल मला खूप चांगला वाटतोय. कारण कसं आहे, नेत्रतज्ञ म्हणून आता तुम्ही म्हणाल तर मी असं एकदम फक्त प्रायव्हेट प्रॅक्टिस असं नाही केलेलं आहे. एक सेवा पहिलेपासून म्हणजे पहिल्याच वेळेस आमचं चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आम्ही नेत्रपेढी चालू केली. विदर्भातली ती NGOची पहिली नेत्रपेढी बाहेर मेडिकलच्या. तर ती जी चालू केली त्याच वेळेस असं इच्छा होती की जे मिळत नाही या लोकांना, त्यावेळेस असं कॉर्निया ट्रान्सप्लांट किंवा असे ऑपरेशन्स बुबुळ बदलवण्याची शस्त्रक्रिया अशा होत नव्हत्या, तर त्या व्हायला पाहिजे. म्हणजे कॉमनली होत नव्हत्या, एखाद वेळेस ऑकेजनली होत होत्या, त्या व्हायला पाहिजे याच्यासाठी ती सेवा उपलब्ध केली आपण. म्हणजे सेवा त्यावेळेसही होती आणि त्याचा स्कोप वाढवावा. कारण कसं आहे, आता मी फक्त ऑपरेशन्स करून करून किती करणार. मग आम्ही ठरवलं की नाही, बाकीच्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे म्हणजे आपला स्कोप अजून वाढेल, म्हणजे आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू. मग आम्ही ती टीम बिल्ड केली. मग आमचे हॉस्पिटल्स झाले सगळ्या. मुंबईत आहे, पुण्यातला आहे किंवा अमरावती आहे, गडचिरोलीत आहे. हे झालं. पण तरी पण असं वाटलं की नाही, तरी आपण पुष्कळ अजून करू शकतो आणि करता येत नाही जोपर्यंत साधन चांगलं नाही. मला असं वाटतं आता हे साधन मिळालेलं आहे भारतीय जनता पार्टीतर्फे मला, तर त्याचा उपयोग पूर्ण लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे की मी त्या साधनातर्फे जे पॉवरफुल आहे त्याचा उपयोग लोकांपर्यंत मी करून देऊ शकलो. पण डॉक्टर, तुम्ही जेव्हा वैद्यकीय क्षेत्रात आलात, तुम्ही डॉक्टर झालात, त्यावेळेसची या क्षेत्राकडे बघण्याची परिस्थिती विद्यार्थ्यांची म्हणजे डॉक्टर होऊ घातलेल्या लोकांची आणि आताचा जो विद्यार्थी असतो MBBS ला. बरोबर आहे तुमचं म्हणणं. आता की नाही, पूर्वी कसं होतं की पैसा हे महत्वाचा नव्हतं आणि आता मात्र ते वाढत चाललंय त्याचं प्रमाण. कारण आहे पण त्याला म्हणजे असं फक्त म्हणजे सोसायटीचा एक भाग म्हणून सगळे डॉक्टर्स आहेत. आता प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहे, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांना पैसे भरावे लागतात, सगळं करावे लागतं, फी द्यावी लागते आणि तसे डोनेशन्सही द्यावे लागतात. मग आता त्याचं ते पाहणारच आहे की मी जे कर्ज घेतलेलं आहे, माझ्या वडिलांनी जे कर्ज घेतलेलं आहे ते मला परतफेड करायची आहे. म्हणजे आपण त्याला आउटलुक तसाच दिलेला आहे. नंतर आता तुम्ही कॉर्पोरेशनचं घेतलं किंवा बाकीचे घेतले तर हॉस्पिटल हे कमर्शियल समजलं. इलेक्ट्रिसिटीचं कमर्शियल, वॉटरचं कमर्शियल. म्हणजे आपण म्हणायचं सरकारने की बा तुम्ही नाही सेवाभावी असायचं आणि इकडे आपण कमर्शियलचं सगळं त्याला हे करायचं. तर ते असं जे प्रत्येक ठिकाणी तसं होतं तर स्वाभाविकपणे ते होणार आहे.
आणि मला असं वाटतं पण की प्रश्न कसा होतोय, आपण आपल्याला अपेक्षा आहे की डॉक्टरांनी कमर्शियल राहू नये. माझं त्याच्यापेक्षा असं म्हणणं आहे की या सोयी चांगल्या मिळायला पाहिजे. आणि आज आपण कमर्शियलबद्दल इतकं का घाबरतो, कारण पेशंटला पैसा द्यावा लागतो. बरोबर. जर मला सांगा, CGHSचा पेशंट कधीच नाही म्हणत की बा मला काय तुमचं खूप हे नाही, कारण त्याला माहिती आहे ते गव्हर्नमेंट पे करणार आहे. तो फक्त क्वालिटीबद्दलच बोलेल नेहमी. आणि म्हणून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की भारतात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्सेस, म्हणजे लोकांच्या खिशातून पैसा जातो. जेव्हा ट्रीटमेंट घेतो त्याच्याच खिशातून पैसा जातो. तो इन्शुरन्स पे करत नाही, गव्हर्नमेंट पे करत नाही. हे साधारण 21% लोकांचे इन्शुरन्स किंवा गव्हर्नमेंट कडून आहे किंवा कुठला, आणि 79% त्याच्या आउट ऑफ पॉकेट. म्हणून प्रत्येक पेशंटला पिंच होता आणि म्हणून तो पैशाविषयी विचार करत आहे. एकूण वैद्यकीय सेवे संदर्भात बोललात की आपल्याकडे जवळपास 79% लोक हे खाजगी वैद्यकीय रुग्णालयावर अवलंबून आहेत. ही उलाढाल विशिष्ट कंपन्यांच्या हातात जाण्यामागचं कारण आहे का? हे जे आहे तुम्ही म्हणजे म्हणता त्याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट आहे की पेशंटला पेमेंट करावं लागलं नाही पाहिजे. ते कुठून तरी दुसरा सोर्स पाहिजे. म्हणजे मग आपण क्वालिटी कॉन्शियस होऊ. काय आपण क्वालिटी कॉन्शियस होतच नाही. जेव्हाही पेशंट येतो तो नेहमी सगळ्यात पहिले खर्चच विचारतो. तो हे नाही म्हणत की मला सगळ्यात चांगली सोय कोणची राहील किंवा मला काय काय चांगलं त्याच्यात ऑप्शन्स आहेत आणि आज सगळ्यात चांगलं काय आहे तो ते पाहूच नाही शकत. आणि बरोबर आहे, मी पण तसंच करेल तुमच्या जागी राहील तर. कारण आहे तुम्ही जे म्हणाले ते, तर सर्वात पहिले तो जो प्रॉब्लेम आहे तो तुमचं म्हणणं आहे मला पण पटलेलं आहे की हा जो प्रॉब्लेम आहे हा कारण आहे सगळ्या डॉक्टरांचं डायरेक्टली पेशंटकडून येणं आहे पैशाचं. तर प्रत्येक गोष्ट पेशंटच्या कडची आहे. त्याच्यामुळे फार्मास्युटिकल कंपन्या झाल्या सगळेजण हे पाहतात की त्या डॉक्टरला बेनिफिट दिला की आपल्याला पेशंटकडून फायदा मिळू शकतो. वैद्यकीय क्षेत्रातलं पर्सेंटेज प्रकरण जे आहे, टक्केवारी आहे, म्हणजे आम्ही अनेक कट प्रॅक्टिस तर आम्ही अनेक प्रकारच्या गैरव्यवहाराबद्दल बोलत असतो, अनेक प्रकारच्या विषयांवर आवाज उठवत असतो सगळी माध्यमं. पण ही कट प्रॅक्टिस प्रूव्ह करणं, ती सिद्ध करणं ते कठीण होऊन बसलेलं आहे आणि त्याच्यामुळे तो सर्रास धंदा होऊन बसलेला आहे. तर हे तेच मी म्हटलं, आता आपण सोल्युशन्स कसं करतो की या माणसांनी चांगलं वागावं अशी अपेक्षा ठेवतोय. तसं नाही, आता सिस्टम अशी पाहिजे की त्या माणसाला चांगलं वाटलं तर तो समोर समोर गेला पाहिजे. तुम्ही आता राज्यसभेत जाणार आहात आणि तुमचं काम तिथलं सुरू होईल. तर देशातल्या एकूण आरोग्य सुविधेतल्या कुठले असे 3 मोठे प्रश्न तुम्हाला वाटतात की ज्यासाठी तुम्हाला काम करायला आवडेल? एक म्हणजे सगळ्यात पहिले बजेट. बजेट जे पण अलॉकेटेड आहे ते तर म्हणजे सनातन चर्चा आहे ती की आपल्याकडे आरोग्य आणि शिक्षणासाठी जी अर्थसंकल्पीय तरतूद असायला पाहिजे ती तेवढ्या प्रमाणात दिसत नाही. ती वाढवणं. आणि नंतर काय आहे की दुसरं महत्त्वाचं असं आहे की जे काही आपण आरोग्य म्हणतो त्याच्यात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं डेफिनेशन प्रमाणे असं आहे की मानसिक, शारीरिक आणि सामाजिक असं 3 मुद्दे. आणि आपण काय करतो सर्वसाधारण 99% सगळ्यांना असं वाटतं की माझं शारीरिक ठीक आहे म्हणजे मी सर्व ठीक आहे. तसं नाही आहे. मानसिक हा पण खूप मोठा मुद्दा आहे आणि आपल्याकडे तर सध्या मानसिक रुग्णांचं प्रमाण वाढत चाललं. पण तुम्ही जे म्हणाले रुग्ण, मी रुग्ण नाही म्हणणार. कसं आहे की मानसिक म्हणजे कसं होतं की आता आपल्याला वाटतं की आजारच पाहिजे, म्हणजे मी वेडसर नाही म्हणजे मी नॉर्मल आहे. पण तसं नाही आहे. आता डिप्रेशन, WHO म्हणणं आहे की डिप्रेशन हे 27% भारतातल्या लोकांना आहे. 27%. आणि आत्महत्या ज्या होतात आहे शेतकऱ्यांच्या म्हणा की विद्यार्थ्यांच्या रिझल्ट लागल्या, हा शेवटचा टोक आहे. म्हणजे त्याच्यात तो आजाराकडे जाणार आहे. पण काही जणांना त्रास आहे. म्हणजे जसं मी खूप पायी चाललो तर माझे पाय दुखतात, आजार नाही आपण त्रास आहे ना. मी सतत बसतो 24 तास खाली खुर्चीवर मग पाठीचं दुखणं होतं. पण म्हणजे आजार नाही आहे तो. डॉक्टर म्हणतो नाही ते तुमच्या पोस्चरलच आहे, आजार नाही आहे पण त्रास आहे. तसा मानसिक त्रास असलेल्यांची संख्या खूप आहे.
लोकांचा जो हे तो समुदाय आणि त्याचा मग प्रभाव आपल्यावर येत राहतो की सगळ्यांचंच म्हणणं आहे की असं करायला पाहिजे. मग लोक जमत गेली आणि मग तो प्रश्न आम्ही प्रभावीपणे आरक्षणाचा घेतला आणि 2013 म्हणजे आधीच्या सरकारच्या मोर्चाच्या विरोधात मोर्चा पण काढला होता. देवेंद्रजी स्वतः आले होते. तो माझ्या नेतृत्वात झाला आणि मोठा झाला एकदम. आता वैफल्यावस्था खूप वाढत चाललेली आहे. म्हणजे वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा नीटचा जो गोंधळ झाला तो आपण बघितला. इंजिनिअरिंग शिक्षणाचा जो बट्ट्याबोळ झालेला तो आपल्याला माहिती आहे. KG पासून PG पर्यंत सगळीकडे शिक्षणाचा गोंधळ झालेला दिसतो आणि याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो. तुम्ही त्यांना काय सांगाल? त्यांना मी सांगेल की मनोबल वाढवणे हे एक, जसं आपण शरीरासाठी जिम करणे किंवा व्यायाम, आता आपण इथे पाहतो सगळेजण पायी व्यायाम करतात, पण मनासाठी पण मनोबल वाढवण्याची खूप आवश्यकता आहे. कारण आता पहिलेसारखं सिंपल लाईफ नाही आहे. खूप स्ट्रेस येत असतो, प्रत्येक गोष्टीत तणाव आहे, वेळेच्या आत सगळं काम झालंच पाहिजे. बदल झालेला आहे. आता नीटमध्ये बदल झाल्याबरोबर खूप लोकांना तणाव तर येईल मुलांमध्ये. तर हा तणाव कमी कसं काय, याला आपण लाईफ स्किल्स म्हणतो. WHO 10 लाईफ स्किल्स सगळ्यांना यायला पाहिजे, शिकवायला पाहिजे असं म्हटलेलं आहे. आता कसं आहे, समजा जर मी एखाद्या सर्कसीत ते वाघ असतात, लहानपणापासून बछडा ठेवला मी पाहायला, तर त्याला स्टूलावर बसता येईल, त्यांनी सांगितलेलं ती गोष्ट तो करतो बरोबर. पण त्याला जर मी जंगलात सोडलं ना 2 वर्ष वय असताना चांगला दष्टपुष्ट, तरी तो शिकार नाही करू शकणार. कारण त्याला ते कौशल्यच नाही झालं त्यांचं विकसित, कारण त्यांनी कधी बघितलंच नाही. त्यांनी पण तो जंगलात राहत असला तर आई याच्या सोबत राहून तो बरोबर शिकू शकतो. हे जीवन कौशल्य आज शिकण्याची खूप आवश्यकता. या सगळ्याच्यात आता तुम्ही जी स्किल सेट सांगितले आणि एकूण म्हणजे जगण्याची कला, जीवनविद्या त्याला येणं सगळ्यात आवश्यक होतं. ग्रामीण भागामध्ये या गोष्टी पूर्वी होत्या. बरोबर. जो खेड्यापाड्यातल्या मुलांमध्ये आणि संतांचे जे विचार होते ते विचार आपोआप झिरपत होते. तुम्ही लहान असताना किंवा कॉलेजमध्ये असताना तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसे बघत होतात? तुमच्या महत्वाकांक्षा काय होत्या तेव्हाच्या? तुम्हाला वाटलं होतं तेव्हा की आपण डॉक्टर होऊ आणि त्यानंतर आपण खासदार होऊ? कसं आहे की तुम्ही जे म्हणाले ते लहानपणीपासून संस्कार झालेले होते आणि असं संतांच्या संगत म्हणजे त्यांची जे प्रवचन असतात ते वगैरे मी अटेंड करायचो. ते जे आहे ते झिरपत, तुम्ही जे शब्द वापरले ते एकदम बरोबर आहे, झिरपत होतं, पण ते नकळत होतं या गोष्टी. नंतर मला नेहमी असं स्वप्न, आता माझी कदाचित पहिलेपासून आहे की सगळ्यांचेच राहतात, तशी स्वप्न मोठे होते. पण त्याच्यानंतर मला खूप दिवस कळायचं नाही की त्या स्वप्नांसाठी काय करायचं, कारण मी म्हणजे स्वप्नात पुष्कळ वेळा असं जगलेलो आहे, ती थोडी सवयी झालेली आहे मी एकटा असलो की. पण आता तसं नाही होत जास्त. आता असं होतं की मला काय करायचं आहे त्या स्वप्नांसाठी, याच्यावर जास्त विचार होतो. या 2 गोष्टी थोडा फरक पडला आणि मला ते लक्षात यायला लागलं की स्वप्न जर पूर्ण करायचं तर काय काय केलं पाहिजे. आणि कुठे अपयश आलं तरी दुःख तर होतच, पण ते दुःख कमी करून पुन्हा कसं यायचं. कारण अकॅडमिक्स मध्ये तुम्ही म्हणाले ते बरोबर आहे, फेल झाला की तो मुलगा एकदम वाईट असल्यासारखाच होतो. पण लाईफ मध्ये तसं नाही आहे. अपयश सगळ्यांना येणार असतं, ते पचवता आलं पाहिजे आणि पुन्हा उभं पण राहता आलं पाहिजे. हे जे कौशल्य तुम्ही म्हणाले ते बरोबर आहे, पण आता हे सगळ्यांना, नवीन युवकांना हे माहिती पाहिजे आणि ते त्याच्याशी फेस करू शकले पाहिजे. हे कौशल्य विकसित करायचं आहे. आपल्या व्यवस्थेमध्ये तसं प्रशिक्षण नाहीये त्यांना, बिलकुलच नाही आहे. कारण त्याचा विचारच आम्ही केलेला नाही. आपल्या इथे 2 गोष्टी मी सगळ्यांना सांगतो की मला मास्टर ऑफ सर्जरी ही पदवी मिळाली आणि या पदवीत मास्टर ऑफ सर्जरी असं लिहिलेलं आहे MS, पण माझी सर्जिकल स्किल कोणीच असंच केलेलं तपासली नाही, फक्त व्हायवा आणि थेअरी. म्हणजे मला तुम्ही जर मास्टर ऑफ सर्जरी असं देताय तर माझं कौशल्य पहा किंवा ती डिग्री बदलवा. म्हणजे मी काय म्हणतोय, फिजिक्सची टेस्ट घ्यायची आणि केमिस्ट्रीत हा अतिशय हुशार आहे, नंबर 1 मेरिटमध्ये येतोय, असे मार्क द्यायचे. तर तुम्ही म्हणाले हे कसं तुम्ही करताय डॉक्टर महात्मे, तसं हे झालेलं आहे. मला म्हणायचं आहे की तुम्ही, आपल्याला हे कौशल्य वेगळं आहे हे अजून कळलेलं नाही. म्हणजे ज्ञान
पाहिजेच आहे, पण त्याच्यासोबत कौशल्य हे सरावाने येतं. बरोबर. मी थोडा राजकीय प्रश्न विचारतो. धनगर समाजातले पहिले खासदार तुम्ही आता झालेले आणि एकूणच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात गाजतोय. देवेंद्र फडणवीस यांनी सोशल इंजिनिअरिंग म्हणून एक मराठा समाजातले छत्रपती संभाजीराजे आणि धनगर समाजातले डॉक्टर महात्मे या दोघांना खासदार करून एक वेगळं सोशल इंजिनिअरिंग साधलेलं असं बोललं जातं. तुमचा कसा काय याच्यावर प्रवेश झाला या सगळ्या पटावर, राजकीय पटावर? असं झालं की दरवेळेस पहिले पण लोक यायचे ना, पण दरवेळेस लोक यायचे की आपला हे प्रश्न आहे, कारण समाजाच्या याच्यात मी मेंबर म्हणून होतो. बरोबर. तर ते प्रश्न घेऊन यायचे. आता प्रश्न घेऊन आल्यावर आपण स्वाभाविकच त्याच्यावर उत्तर काढतो. पण मग हळूहळू त्यांचं असं झालं की जे सध्याचे राजकीय याच्यात आहे क्षेत्रात ते तेवढे प्रभावीपणे काम करत नाही असं सगळ्या समाजाचं मत होतं. म्हणून मग आवश्यकता वाटली की आपण त्याच्यात राहावं आणि यावं, आणि मी त्याच्यात ओढल्या गेलो समजा. आणि मग लोकांचा जो तो समुदाय आणि त्याचा मग प्रभाव आपल्यावर येत राहतो की सगळ्यांचंच म्हणणं आहे की असं करायला पाहिजे. मग लोक जमत गेल्यावर आणखी उत्साह येतो. कधी पण लोकांनी चांगलं म्हटलं, हो तुम्ही चांगलं काम करत आहेत, आपल्याला अजून करावं असं वाटतं. तसं ते झालं आणि मग तो प्रश्न आम्ही प्रभावीपणे आरक्षणाचा घेतला. आणि 2013 म्हणजे आधीच्या सरकारच्या मोर्चाच्या विरोधात मोर्चा पण काढला होता. देवेंद्रजी स्वतः आले होते. तर त्या रीतीने ते वाढत गेलं. मग तो माझ्या नेतृत्वात झाला आणि मोठा झाला एकदम. एकूणच म्हणजे धनगर समाजाचे जे प्रश्न आहेत याच्या आधी शिवाजी बापू शेंडगे, अण्णा डांगे या धनगर नेत्यांनी खूप प्रयत्न केले. पण राजकीय पक्षांचं असं असायचं की एक प्रतिनिधी म्हणून एक माणूस मंत्रिमंडळात ठेवायचा आणि मग त्या प्रश्नाला बगल द्यायची. हा एक बरोबर आहे तुमचा, हा एक दृष्टिकोन झाला. पण असं नाही आहे. मला असं वाटतं की शासनाकडून जेव्हा शिफारस जाईल केंद्र सरकारकडे की धनगर एक आहे म्हणून यांना आरक्षण देण्यात यावं, ती शिफारस गेल्यावर मग केंद्राकडे काम आहे. म्हणजे राज्य सरकार देऊ शकणार नाही. राज्य सरकार फक्त एक पत्र पाठवू शकेल. आता ते पत्र पाठवल्यावर केंद्रात पाठपुरावा करून ते करून घ्यायचं काम मला असं वाटतं की त्याच्यासाठी आहे. म्हणजे त्याच गोष्टीकडे दुसऱ्या अँगलनी पण पाहता येईल. दुसरा मी सगळ्यांना सांगतो, मी त्या लेवलचा नक्कीच नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसमध्ये नव्हते, पण त्यांनी जर त्यावेळेस म्हटलं असतं की लोकांनी की राज्यसभा तुम्ही नका घेऊ, हा प्रश्न नंतर बाजूला होऊन जाईल आपला, तर उलट ते आल्यामुळे त्याही लोकांचा तर समाजाचा फायदा झाला, पण सर्व भारतीयांचा फायदा झाला. निश्चित. परंपरा रूढी पाहिजेच आहेत, पण ज्या समाजाला हानिकारक नाही त्याच हव्या. आणि ते हळूहळू हा बदल निश्चितपणे झालाच पाहिजे. ते भटकंतोय, नोमॅडिक ट्राईब म्हणतो आपण, त्यांचा मोठाच प्रश्न निर्माण झाला की त्यांच्या मुलांचं शिक्षण कुठे गेलं. आता हे जंगलात जर फिरताय, त्यांची मुलं ते जंगलातच जातात, त्यांचा कधीच संपर्क येत नाही जी मुलं शाळेत चालली. संपूर्ण जग प्रगती करू लागलेलं आहे आणि त्याच्या पेक्षा वेगळं आपल्याकडे घडतंय ते म्हणजे जाती संस्था घट्ट होत चाललेली आहे. आणि हे राजकीय आकांक्षा हे त्याचंच एक प्रतीक आहे. तुम्ही कसं बघता याच्याकडे? त्याच्यात काय होतं की संधी मिळायला लागली ना, ते हे प्रमाण आपोआपच कमी होईल. दोन संधी, जसं की नोकऱ्यांसाठी संधी किंवा याच्यासाठी संधी जर दुसऱ्या भागात म्हणजे जसं प्रायव्हेट किंवा कुठल्याही सेक्टरला किंवा लोकांना काम मिळायला लागलं आणि पैसा मिळायला लागला, तर मग हे याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपोआपच कमी होईल. कारण कसं होतं की तू जिथे काम करतो तिथे ते सगळ्याच लोकांशी त्याचा संपर्क येणार आहे, मग त्याला कोणालाच दुखवायचं नसतं, सगळे सारखेच असतात, म्हणजे मग हे आपोआप येणार आहे. आणि मला असं वाटतं हे कुठपर्यंत जरुरी काय आहे आज तुम्ही जर पाहाल तर अजूनही मला जर सुरुवातीला नवीन शहरात जायचं आहे, समजा दिल्लीला जायचं आहे, तर मी पाहतो की माझा नातेवाईक आहे का, लग्न जर करायचं असेल तर त्यावेळेस मला मात्र जात आठवते. ज्येष्ठ मानववंशशास्त्रज्ञ डॉक्टर इरावतीबाई कर्वे यांनी एका लेखामध्ये लिहिलं होतं, जात म्हणजे काय, तर जात म्हणजे विस्तारित कुटुंब.
बरोबर. म्हणजे जातीची त्यांनी केलेली एक व्याख्या तशी, जसं तुम्ही आता म्हणाला. बरोबर ना, बिलकुल बरोबर वाटलं मला. हे माहिती नव्हतं पण चांगलं सांगितलं तुम्ही. काही दिवसांनी जेव्हा असं होईल किंवा मला काही जात न पाहताच असं जे सोबत आहे त्यांच्यातलीच लग्न करायचं आहे किंवा दुसऱ्या शहरात जर जाईल तर मी काही मित्र वाढत चाललाय, माझ्या मित्राचकडे जायचं आहे, असं जेव्हा व्हायला लागेल तेव्हा आपण जो म्हणतो तो जातीचा प्रश्न सुटेल. सध्या त्याच्या भोवतीच फिरता. आजही आपण म्हणाल तर मेंढपाळ धनगर जो आहे तो अजूनही मेंढ्यापाळातच फिरतो, त्याच जातीचे लोक जातात. म्हणजे व्यवसाय सुद्धा तसेच झालेले आहे. हे जोपर्यंत बंद होणार नाही, कुटुंबातले लग्नाचा भाग आणि आपण म्हटलं तसं, मला असं वाटतं तोपर्यंतच याची आवश्यकता, आणि नंतर हे गळलंच पाहिजे आणि हळूहळू तशीच प्रोसिजर पाहिजे. आपल्याकडे जी जाती संस्था होती किंवा आहे आता, या जाती संस्थेने सांस्कृतिक परंपरा खूप जपलेल्या आहेत. आणि आता शहरांमध्ये ज्याला अमेरिकेत मेल्टिंग पॉटची उपमा दिली जाते, सगळे जाती समूह एकत्र मिळताना दिसतात आणि सगळ्यांची मिळून एक नवसंस्कृती निर्माण व्हायला लागली. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या या सामाजिक परंपरा आहेत ज्या जाती संस्थेने घट्ट ठेवलेल्या होत्या. कधी लग्नाच्या निमित्ताने असेल, कधी अन्य संस्कारांच्या निमित्ताने त्या परंपरा घट्ट होत्या, पण त्या आता त्याचा बंद सैल व्हायला लागलेला आहे. बरोबर. तर त्या परंपरा जपल्या पाहिजेत का, पहिला प्रश्न. आणि जर हो असेल तर त्या कशा जपल्या पाहिजेत? परंपरा रूढी पाहिजेच आहेत, पण ज्या समाजाला हानिकारक नाही त्याच हव्या. आणि ते हळूहळू हा बदल निश्चितपणे झालाच पाहिजे. जसं मी म्हटलं की कुठल्या कुठल्या याच्यात पहिले हुंडा पद्धती होती, आता आपण म्हणतो की नाही ते चांगलं नाही, गेली पाहिजे. तर या अशा ज्या पद्धती असतात त्या गेल्याच पाहिजेत. आणि काही काही पद्धती उलट चांगल्या आहेत, तर त्या मात्र जोपासल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी परिश्रमही झाले पाहिजे. पण कसं होतं, एक जण जोपासणारा कदाचित लीडर म्हणून असू शकेल, पण माझं म्हणणं आहे की सगळ्यांनी त्याच्यात सहभाग घेतला तर बरं पडतं. जसं आमच्या याच्यात धनगरी नृत्य असतं, गजी नृत्य म्हणतात, बरोबर, ते करणारा एक ग्रुप असतो. पण आता प्रॉब्लेम त्या ग्रुपचा, बरोबर, तुम्हाला बरीच माहिती आहे, चांगलं आहे. तर ते संबरानं मांडलं जे आहे तो ग्रुप जो असतो त्याचा पोटा पाण्याचा प्रश्न येतो. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, समाजाने त्याला काहीच हे नाही करू शकत आणि समाज त्यांना तारू नाही शकत. धनगर समाज जो आहे गावखेड्यांमध्ये विखुरलेला आहे, भटकणारा आहे, जंगलात प्रतिकूल परिस्थितीत जगणारा, ख्वाडा सिनेमाच्या माध्यमातून त्याचं खरं जीवन चित्रण आम लोकांच्या समोर आलं, ज्यांनी त्यांच्या पालांवर जाऊन किंवा ते जिथे डेरा टाकतात तिथे जाऊन बघितलं होतं, त्यांना ते बघायला मिळालं. तर असं जे चित्रण आहे, वास्तव चित्रण, ते बघितल्यानंतर लक्षात येतं की हा या समाजाचा एक घटक इतका मागे राहिलेला आहे आणि दुसरा घटक खूप पुढे गेलेला आहे. तर सगळ्याच जाती जमातीतले जे मागे राहिलेले लोक आहेत त्यांना पुढे आणण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती खूप मंद आहे, असं नाही वाटत तुम्हाला? खूपच मंद आहे. काय होतंय, त्याच्यात आरक्षण असलं तरी त्यांच्यापर्यंत पोहोचेल हे एक साधन आहे. आरक्षण म्हणजे सगळं काही आहे असं नाही. तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं का हा प्रश्न पडतो. आणि सर्वात शेवटी कोणची सरकारी स्कीम असेल तर त्याचा फायदा जे जास्त प्रभावी आहेत समाजात तेच लोक पहिले घेऊ शकतात आणि घेतात. तसेच घेतात. सगळ्या जाती ज्यांना आरक्षणाचा लाभ आहे त्यातली ज्या शिकलेल्या पिढ्या आहेत त्यांच्या घरातली मुलंच त्याचा लाभ मिळवू शकतात. तर याला आपल्याला वेगळ्या पद्धतीने टॅकल करावं लागेल. किंवा तुम्ही फायदा घेतलेला आहे, 2 वेळा घेतला, 3 वेळा घेतला, किंवा तुमच्या पहिल्या पिढीने घेतला, दुसऱ्याही पिढीने घेते आणि सातत्याने, तर आपल्याला वेगळेपणाने किंवा नाही आता ज्याची इकॉनॉमिक परिस्थिती याच्यापेक्षा कमी आहे किंवा यांच्या एका पिढीने फायदा घेतलेला आहे आता देता येणार नाही, असं काहीतरी नाविन्य आणावं लागेल. अजून एक मला प्रश्न याच्या सगळ्यात तुम्हाला विचारावा असं वाटतो की अहिल्याबाई होळकर आहेत आणि याबरोबर अनेक धनगर सरदार होते ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला आकार देण्याचं काम केलेलं, देशाच्या राजकीय इतिहासामध्ये मोठं योगदान दिलेलं. असा हा समाज स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये निद्रस्त कसा झाला? कसं होतं, पूर्वी ना जंगलात फिरणं हे खूप चांगलं फायदेशीर होतं.
काय होत होतं की मेंढ्यांसाठी जो पण चराई आहे ती मोफत होत होती आणि बाकीच्या लोकांसारखं त्यांचं जीवनमान होतं. बाकी खेड्यातही राहणाऱ्यांचं जीवनमान खूप चांगलं राहायचं, स्थैर्य असलेलं असंही नव्हतं. त्याच्यामुळे या लोकांना त्याच्यात चांगलं वाटायचं आणि चांगलं फायदा होतंय. कसं तुम्ही जे म्हणाले ती परंपरा चालू आहे, पण आता स्थैर्य नसेल तुम्हाला तर दोन मोठे प्रश्न भटकंती, म्हणजे फक्त धनगरांचेच नाही, जेवढे जमाती जसं वंजारी समाज आहे किंवा बंजारा आहे तसे समाजाचाही जे भटकंतो आहे, नोमॅडिक ट्राईब म्हणतो आपण, त्यांचा मोठाच प्रश्न निर्माण झाला की त्यांच्या मुलांचं शिक्षण कुठे गेलं. आता हे जंगलात जर फिरतात त्यांची मुलं ते जंगलातच जातात, त्यांचा कधीच संपर्क येत नाही. जे मुलं शाळेत चालले त्याचं स्वप्नही नसतं की मी शाळेत गेलो पाहिजे, कारण त्यांनी कधी पाहिलंच नाही, त्याविषयी येऊ शकत नाही. त्याच्यामुळे प्रश्न त्यांच्या शिक्षणाचा आहे. आणि या मेंढपाळांना बरं का वाटतं ते सांगतं. त्यांना एक माणूस मिळाला म्हणजे साधारण 12-13 वर्षापासून काम करायला, त्यांना वाटतं बरं आहे, तो कशाला शाळेत जाईल, तर तो माझ्या कामी नाही पडत, तो तिकडे मी इकडे. याच्यात मी आरोग्याचा प्रश्नही खूप मोठा आहे पण तो घेतलाच नाही. म्हणजे आरोग्याचं कसं होतं, जंगलात कोणचे डॉक्टर भेटणार आणि काहीच नाही, ते फक्त झाडापत्तीचे जे त्यांना जे पारंपरिक औषध आहे तेच घेतात, दुसरं नाही. ते आपोआप आलंच ना, ते जे आहेत त्याच्यामुळे अंधश्रद्धा होतात. तर हे थांबण्यासाठी शिक्षण पुढची पिढी तरी ठीक व्हावी, त्यांना स्थैर्य देणं अतिशय महत्वाचं आहे. आणि स्थैर्य देण्यासाठी माझ्या मते बंदिस्त मेंढपाळ म्हणजे काय होतं, मेंढ्या चरायला बाहेरच गेल्या पाहिजे असं नसून त्या बंदिस्तही ठेवून त्याचं उत्पन्न घेता येऊ शकतं. आता नव्याने चालू केलेला शेळी पालनाचा जो नवीन तर शेळीच्या ऐवजी मेंढी. पण त्यांना काय वाटतं की मेंढी जर चालणार नाही तर ती आजारीच पडेल. का आम्ही तर रोज कमीत कमी 100 किलोमीटर फिरवतो, आणि त्याच्यात काय चाऱ्याचा खर्च येतो. त्याला त्याचं असं वाटतं की माझा चाऱ्याचा खर्च कसं होईल. आम्ही एक प्रजाती आणलेली आहे जे मेंढी नेहमी 2 पिल्लं देते एका वेळेस, त्याच्यामुळे त्याला डबल मुनाफा होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे मॉडेल असं काहीतरी करावं लागेल ज्याला सरकारी अनुदानही मिळेल आणि मग हे स्थैर्य देणं हे महत्वाचं आहे सगळ्या भटकणाऱ्या जमातींना. त्याच्याशिवाय पुढची पिढी अशाच जातील आणि हे होऊ शकणार. स्थैर्य त्यांना मिळालंच पाहिजे निश्चितच, कारण तो लोकशाहीत प्रत्येकाचा अधिकार आहे. बरोबर. पण आपल्याकडे एकूण जी व्यवस्था आहे ती आहेरे आणि नाहीरे याच्या संघर्षात अडकलेली आहे. आणि जो असंघटित आहे त्याला न्याय मिळत नाही. संघटित आहे त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी जातात. तर हा जो सगळा असंघटित वर्ग आहे गाव खेड्यात डोंगर दऱ्यांमध्ये पसरलेला, याला संघटित कसं केलं पाहिजे, हे कोण करणार, खूप मोठा प्रश्न आहे. आणि सगळ्यांचं सहकार्य लागेल. आणि तुम्ही म्हणाले तसंच आहे, जवळपास 93% हे असंघटित आहे. आणि सरकारी म्हणजे शेतकरी मजूर म्हणा किंवा शेती करणारा पण असंघटित, त्याच्यामुळे यांची प्रश्न सुटत नाही. आता त्याच्यामुळे आपल्याला असं करायला पाहिजे की यांना संघटित करायला पाहिजे आणि एकेकाचा कसं एक सेक्टर त्याच्यातला घेतला तरच तो असं होईल. आपण एकदम करतो म्हटलं तर ते माहितच आहे कठीण झालेलं आहे आणि ते अशक्य पण झालेलं. एक सेक्टर जसं भटक्या जमातींचा वेगळा प्रश्न आहे तर त्यांना स्थैर्य देण्यासाठी हे सांगितलं. तसं शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत, त्याच्यासाठी वेगळेपणा, प्रत्येक भागातल्या शेतकऱ्यांचा वेगळे प्रश्न आहे. आपण सगळंच एकच मेडिसिन सगळ्यांना उपयोगी पडेल असं नाही आहे. जेव्हा हे औषध दिलं आणि सगळे आजार दूर झाले असं होऊ शकणार नाही. तर त्या भागातल्या त्या नेत्यांनी ते प्रश्न उचलून जे करत आहे असंघटितसाठी काम करणाऱ्यांना सरकारतर्फे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा पाहिजे की बाकी कोणीच करत नाही, हेच लोक करत आहेत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते जे सल्ले देतात ते अतिशय महत्वाचे आहे. तुम्ही स्वतः नेत्ररोग तज्ञ आहात आणि एकूणच आपण बघतो की आपल्याकडे नेत्रदानाची चळवळ जी आहे ती ज्या पद्धतीने वाढायला पाहिजे होती ती वाढली नाही. आणि नेत्रहीनांचं जे प्रमाण आहे आपल्या देशातलं ते नेत्रहीनांचं प्रमाण कमी करण्यासाठी नेत्रदान खूप आवश्यक आहे. आज आपल्या देशामध्ये आपल्याला श्रीलंकेसारख्या देशातून डोळे आणावे लागतात आणि इतका मोठा देश, यात इतके लोक दररोज मरतात, पण नेत्रदानाविषयी जागृती नसल्यामुळे आमच्याकडील अंधत्वाचं प्रमाण कमी होताना दिसत नाही. बरोबर आहे. तो मोठा प्रश्न आहे की नेत्रदान पाहिजे तेवढं होत नाही.
आणि मला असं वाटतं अपील केलं तर सगळ्यांना पुष्कळ जण नेत्रदानास तयार होतीलही, पण तो वेळ जो असतो तो अपुरा असतो. म्हणजे 4 ते 6 तासाच्या आतच नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे. त्यावेळेस ते एवढ्या शॉकमध्ये असतात की कोणी त्यांना समजावून सांगू शकत नाही. तर काय आहे की या प्रश्नाकडे वेगळ्या पद्धतीने मी मगाशी जसं म्हणालो की आपण लोकांनी असं करायला पाहिजे पेक्षा एखादी सिस्टम प्रणाली, जसं आपण म्हटलं किंवा डेथ सर्टिफिकेट आम्ही जेवढे हॉस्पिटल डेथ होतील त्यांना देतोय आपण, फक्त एक लिहून घेऊ की मला अवयवदान करायचं नाही आणि मला नेत्रदान करायचं नाही असं म्हणून लिहून घेतलं आणि मग बॉडी हँडओव्हर केली. डेथ सर्टिफिकेट किती सोपी गोष्ट आहे. म्हणजे माझं म्हणणं हे प्रणाली बेस आहे. सगळे विचार जे आहेत ना आपण काय करतोय इंडिव्हिज्युअल कडे जातोय की त्यांनी चांगलं वागलं पाहिजे, तो चांगला वागत नाही, व्हॅल्यू सिस्टम. पण त्याला जेव्हा लक्षात अशा सिस्टम आणली पाहिजे की त्याला त्याची जी व्हॅल्यू सिस्टम ती जागृत होण्यासाठी काय होईल. जर तुम्ही म्हणता ही जर उपाययोजना झाली तर मला असं वाटतं की आपल्याकडील नेत्रहीनांचा प्रश्न आहे, अनेक अवयवदानाचे मुद्दे हे फार वेगाने सुटू शकते. काय कराल तुम्ही राज्यसभेत? माझा हा प्रश्न नक्कीच उचलणार मी, किंवा सिस्टम प्रणाली ओरिएंटेड हे व्हायला पाहिजे. कारण हा पहिले उचलला पण तो आवाज पोचू शकत नाही कारण सरकारकडे बरीच कामं असतील. तर आता ते उचलणार आपण निश्चित आणि ते काम करू. जरी मी म्हटलं की तुला ऑपरेशन आवश्यक आहे आणि मेडिकली ते खूप आवश्यक आहे हे समजावून सांगितलं, पण तो कधीच विचार करत नाही मला काय आवश्यक आहे. तो म्हणतो यावेळेस तर पीक झालं नाही, मागच्या वर्षी पीक नाही झालं, आता नाही ऑपरेशन. त्याचं योग्य आहे. पण मी जेव्हा असा समाजात वावरतो आणि मग मला कळतं की फक्त ऑपरेशन सांगणे यांनी काम नाही आवश्यक आहे. डॉक्टर, आपण नेत्ररोग तज्ञ आहात. बरोबर. समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात जे साधं बघतात. म्हणजे काही लोक असतात पारखी ज्यांना म्हणतात त्यांना नजर असते, काही लोक असतात त्यांना दृष्टी असते, आणि काही असे लोक असतात मोठे लोक असतात ज्यांना दूरदृष्टी असते. पण या सगळ्यांवरच्या डोळ्यांवर उपचार मात्र तुम्ही लोक करता. आता उपचार पण हा जो आहे तुम्ही दूरदृष्टी वगैरे हा आंतरिक आहे. आता माझं काम ते आंतरिक दृष्टी द्यावा असं जास्त राहील असं वाटतंय. आतापर्यंत मी बाहेरची दृष्टी दिलेली आहे, त्याच्यामुळे माझा पेशा कदाचित तोच राहिलेला थोडासाच बदल. तर या सगळ्या याच्यामध्ये जे लोक तुम्हाला भेटत गेले त्याचा कसा जीवनावर परिणाम होत गेला? एक तर सर्वसाधारण लोक जे नेत्रतज्ञ म्हणून येतात त्याच्यामुळे आपण खूप शिकतो. एक तर काय आमचे शिबिर पण राहतात, त्याच्यामुळे स्तरातल्या वेगळ्या वेगळ्या लेवलचे लोकांची आपली. तुम्ही पद्मश्री पुरस्कार तुम्हाला त्यासाठीच मिळाला ना, 1 लाखाहून अधिक लोकांवर तुम्ही शस्त्रक्रिया केलेल्या आमच्या संस्थेत. त्याच्यामुळे सगळ्यांशी संपर्क आल्यामुळे आपल्याला सगळ्यांचे प्रश्न होलिस्टिकली म्हणजे सर्व बाजूनी विचार करून सोडवायची एक हे येतं, कौशल्य येतं. कसं होतं, जरी मी म्हटलं की तुला ऑपरेशन आवश्यक आहे आणि मेडिकली ते खूप आवश्यक आहे हे समजावून सांगितलं, पण तो कधीच विचार करत नाही मला काय आवश्यक आहे. तो म्हणतो यावेळेस तर पीक झालं नाही, मागच्या वर्षी पीक नाही झालं, आता नाही ऑपरेशन. बरोबर. तो त्याच्या अंदाजाने आणि त्याचं योग्य आहे. पण मला ते कळतच नाही डॉक्टर म्हणून. पण मी जेव्हा असा समाजात वावरतो आणि मग मला कळतं की फक्त ऑपरेशन सांगणे यांनी काम नाही आवश्यक आहे. मी त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, ऍक्सेसिबल असलं पाहिजे. तुम्ही तुमच्या नेत्रपेढीच्या माध्यमातून आणि तुमचे हॉस्पिटलची जी सुविधा आहे त्यातून तुम्ही जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी खर्चात सुविधा मिळतील असा प्रयत्न करता आणि त्यापर्यंत पोहोचवायचा. तर ते करताना तुम्हाला खूप कसरत करावी लागत असेल, कारण आर्थिक गणित सगळ्यात महत्वाचं असतं आणि त्याच्यात नवीन नवीन कल्पना लागतात ज्याच्यामुळे आपण, कारण की नाही आपण कोणाच्या सपोर्टनी करू नये हे आम्ही पहिलेच ठरवलं. कारण काय होतं, तुम्ही जर प्रत्येक वेळेस डोनेशन्स आणि याच्यावर अवलंबून राहाल तर कधीतरी असं होतं की आपण पगार वाटपही करू शकणार नाही, मग ते बरोबर नाही. म्हणजे तुम्हाला डे टू डे ऍक्टिव्हिटी रोजच्या दैनंदिन कारभारासाठी मात्र तुम्ही तुमचाच पैसा वापरला पाहिजे. जर काही मिळाले कोणाकडून तर ते इम्प्रूव्हमेंट म्हणजे नवीन मशिनरी आणायचे याच्यासाठी वगैरे वापरावा असा. आणि तुम्ही मगाशी जे म्हणाले ते पण आहे की हे फक्त लोकांचंच नाही. काय होतं
आपण शिबिर घेतो तर ते ऑर्गनायझर्स असतात जे करतात, राजकीय पुढारी असतात, राजकीय नेते असतात, यांच्या संपर्कात येतो, मग आपला दृष्टिकोन जास्त वाईड होत जातो. आपण पाहतो इथे जे वैद्यकीय सुविधा आपल्याकडे कशा पद्धतीने दिल्या जातात, आकस्मिक वैद्यकीय सेवा आहे, अन्य व्यवस्था सगळी जी आहे रुग्णालयांमधली, या सगळ्यामध्ये डॉक्टर मुळापासून दुरुस्ती करण्याची गरज आहे. नक्कीच. तर ते दुरुस्त करण्यासाठी तुम्ही केंद्र सरकारला काय सुचवणार आहात? म्हणजे हा माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला या सगळ्याकडला. केंद्र सरकारच्या तर्फे मी सांगितलं आधी पण काय होतंय की पैसा सर्व जो खर्च होतोय तो पेशंट किंवा रुग्णाकडून त्याच्या खिशातून जातोय. असं न होता सरकारतर्फे, इन्शुरन्सतर्फे किंवा इतर सुविधांमार्फत काही प्रमाणात सोशल सिक्युरिटी प्रगत देशांमध्ये असते तशी पाहिजेच आहे. आणि त्याच्यात काही तुम्हाला ज्या बेसिक म्हणजे आपण म्हणू की बेसिक गरजा असतात, सर्वसाधारण जे आजार असतात तेवढ्यासाठी तरी सुरुवातीला दिली पाहिजे. आणि मग ज्यांना काय त्याच्यासाठी पैसा लागणार तो कुठून येईल, तर जे जास्त ज्यांचा पैसा देऊ शकतात अशांकडून आपण त्यांचं कव्हरेज मोठं घेऊन त्यांना जास्त सुविधा देऊन त्यांचा पैसा यांच्यासाठी वापरू शकतो आपण. आपण आता डॉक्टर संसदेमध्ये जाणार आहात आणि तुम्ही या सगळ्या व्यवस्था बदलासाठी प्रयत्न करा एवढीच मी तुम्हाला शुभेच्छा देताना मागणी करू इच्छितो. आपण देशयात्रामध्ये आलात आणि आपले सगळे विचार इथे मांडले, विशेषतः तुमचा जीवन प्रवास तुम्ही इथे सगळं सांगितलं, याबद्दल मनपूर्वक आभार आणि तुमच्या पुढच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा. पण कारण काय तुम्ही माझे विचार सर्व लोकांपर्यंत पोहोचवताय त्याबद्दल तुमचा मनापासून IBN लोकमतचा मनापासून धन्यवाद.